आले आज नाशिकमध्ये. आहे तिकडे सगळं मिळतं, ते उपयोग करून घ्यायचा, यूज करायचा. अनबिलिव्हेबल गोष्टी घडतात. हॅलो, नमस्कार. मी नम्रता प्रधान आणि आय एम नम्रता प्रधानच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आले आज नाशिकमध्ये परशुराम जयंती निमित्त. आज शोभायात्रा आहे आणि इथे मला नाशिककरांनी आमंत्रित केलं आहे, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर मी एकटीच आले, माझ्याबरोबर कोणीच नाही आहे. सो मी म्हटलं चला आज व्लॉग करूयात. सो मी माझी तयार होणार आहे एकटी आणि मी इकडे 12:30 पावणे 1च्या दरम्यान पोहोचले आणि आता जरा जेवण ऑर्डर केलं. जेवण म्हणजे खूप हेवी नाही खायचं आहे, बट हलकं फुलकं खाणार आहे मी. सो हलकं फुलकं म्हणजे फ्राईड राईस, व्हेज आणि व्हेज क्लिअर सूप असं मागवलेलं आहे. सो लेट्स सी. आणि मी माझी तयारी करायला सुरू केली, म्हणजे आत्तापासून नाही, आत्ताशी 1 वाजतोय काहीतरी समथिंग. सो मला 4:30पर्यंत तयार पूर्ण व्हायचं आहे. पण मी असा विचार केला की खूप हेवी काही मेकअप आणि मला मोस्टली आवडतच नाही, म्हणून मग मी सिम्पल ॲट सोबर असं काहीतरी करणार आहे. छान पैठणी साडी आणली आहे मी नेसायला आणि पिंक अँड ग्रीन असा काहीतरी ब्लूइश कलर मिक्स आहे आणि छान एक सिम्पल हार, मोत्याचा, इयरिंग्स, बांगड्या वगैरे सिम्पल. तर असं तयार होणार आहे मी आज आणि बघू आता, लेट सी. पण तुम्हाला हा व्लॉग बघताना ऑफकोर्स मजा येणार आणि मला पण खूप दिवसानंतर मी ॲक्च्युली व्लॉग करते, कारण की मी पण माझ्या कामामध्ये स्केड्यूलमध्ये बिझी होते, काही ना काहीतरी चालूच होतं. सो बऱ्याच दिवसांनी आफ्टर 2 months मी फ्री झाले. तर मग मी आता माझे व्लॉग परत स्टार्ट केलेत आणि मला मेसेजेस, मेल, DM खूप आलेले की तू व्लॉग टाकत नाही आहे, कुठे आहेस, काय आहेस. सो ठीक आहे. आता फ्रेंड्स तर नाही आहेत कोणी सोबत, कारण की आता प्रत्येकजण स्प्लिट झालेत, प्रत्येकाची कामं वेगळी झाली आहेत, त्यामुळे एकत्र व्लॉग करणं नाही पॉसिबल. बट हां, मी माझ्या गोष्टी तरी तुमच्यापर्यंत शेअर करू शकते असा माझा प्रयत्न आहे. सो लेट सी आजचा दिवस कसा जातोय. आणि नाशिकमध्ये मला खूप आवडतं, मी नाशिकमध्ये बरेच इव्हेंट केलेले आहेत. सो बघू, स्टे ट्यून आणि बस. सो ही बघा, ही माझी साडी आहे, असा कलर आहे तो. सो ही पैठणी आहे आणि ती मी आता या कपाटातला होती. आज आहे तिकडे सगळं मिळतं, ते उपयोग करून घ्यायचा, यूज करायचा. सो माझा प्रयत्न असाच असतो की हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे कॉफीचे पॅकेट्स सगळ्यात जास्त मला का आवडतं माहिती आहे. आय डोंट नो तुमच्यापैकी हे कोण करतं, पण मी तर हमखास करते. जेव्हा कुठे मी 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा कुठे जाते आणि अशी सर्व्हिस जेव्हा मिळते ना, तर हे मी कधीच सोडत नाही. तर ह्याच्यातलं माझं फेवरेट म्हणजे हे असतं. हे मी आवडीने खाते. आणि बाकी शुगर आणि ग्रीन टीच्या सॅशेमध्ये एवढा मला इंटरेस्ट नसतो, कारण की ग्रीन टी तर स्पेसिफिकली मी जी एक ब्रँड वापरते तेवढाच, अदरवाईज मी कुठले ग्रीन टी नाही पीत. त्याच्यामुळे दुधाची पावडर तर मी आवडीने घेऊन जाते और खात असते कायम. सो माझी अशा प्रकारे तयारी. अजून बऱ्याच काही गोष्टी काढायच्या, तर हळूहळू आपण म्हणजे मी करणार. हाय, मी थोडं झोपले होते आणि माझं जेवणही झालेलं आहे. सो आता मी फ्रेश व्हायला जाते आणि रेडी व्हायचं आहे. 3 वाजले दुपारचे. म्हटलं जरा अर्धा 1 तास थोडं रेस्ट करूया, कारण की फ्रेश दिसणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता मी फ्रेश होते आणि मी रेडी व्हायला घेते. ॲक्च्युली माझं डोकं खूप दुखतं, माहीत नाही काय, मी झोपले होते स्टील. काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण आहे ना रिलॅक्स करत असतो किंवा आपली इच्छा असते आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे, मेसेज नको कोणाचे, तेव्हा नेमके आपल्याला आपले मित्र, आपले घरचे खूप आठवण काढत असतात आपली आणि आपल्याला सतत मेसेज करत असतात, म्हणजे काहीही प्रश्न विचारतात. मग आता पोचलीस का, मग आता जेवलीस का, मग आता काय करतेय, अरे हे आलं, अरे ते तुझं कुरिअर आलं, अच्छा हा फोटो का टाकलाय, आणि रील असं का टाकलाय, ही स्टोरी अशी का आहे. असे प्रश्न विचारायला काही नाही. माझ्या पप्पांनी 2-3 फ्रेंड्सनी मला मेसेजेस केले आणि त्याच्याने माझी झोप मोडली. माझी चूक झाली की मी इंटरनेट डेटा बंद करायला विसरले. सो हा माझा फॉल्ट आहे आणि त्याच्यामुळे माझं डोकं दुखतं.
काय आता ठीक आहे. एनिवेज आता मी रेडी व्हायला घेते. मी फ्रेश झाले, तोंड धुतलं छान. लेट्स स्टार्ट. सो फायनली मी 75% रेडी झाली आहे. हेअरचं काय करायचं कळत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की देवाच्या ठिकाणी आपण जातो आहे, सो जरा अंबाडा वगैरे घालू. पण आता माझे केस छोटे आहेत आणि दुसरी गोष्ट अंबाड्याचं डोक्यातच राहिलेलं नाही आहे. सो मी क्लिप्स वगैरे आणले, पण लेट सी, आय ट्राय माय बेस्ट. नाही तर मग मी असे हाफ हेअर असं काहीतरी बांधले. पण थोडासा ब्रेक घेतला आहे कारण की डोकं खूप दुखत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं रिफ्रेशमेंट लाईक चहा मला बाहेरचं हॉटेलमधलं आवडत नाही, कारण की एक तर पांचट असतो ना, तर त्याच्यात खूप मसाला असतो. सो कॉफी इज लाईक ओके. आणि इथे सॅशे असतात, सो तुम्हाला इफ स्ट्रॉंग हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो आता माझा कॉफी ब्रेक चालला आहे 5 मिनिटसाठी. हां, आणि एक दाखवायचं आहे, छान ज्वेलरी आली माझ्यासाठी. येस, इट्स ब्युटिफुल ब्युटिफुल. आणि त्यांचं नवीन कलेक्शन आहे. ॲक्च्युली त्यांचा ब्रँड मला माहीत नाही, बट मला विचारायला पाहिजे. पण खूप सुंदर आहे. म्हणजे एक्सपेक्टेशन्स असतात ना मुलींचे ज्वेलरीबद्दल, लाईक किती क्यूट आणि नाजूक आहे ना हार. मला इतका आवडला आहे. ओहो, आज तो छा जाएंगे हम. हो, पण सणवार असू दे किंवा कुठेही, म्हणजे देवाच्या ठिकाणी जायचं आहे किंवा आपल्या घरात ते गणपती म्हणा, काय दागिने आणि आपली जी साडी ही जर व्यवस्थित असेल ना, तर बाई म्हणजे अगदी मनापासून. ओ माय गॉड, लाईट्स गेले. तर अशा प्रकारे परत लाईट आलेली आहे. आणि हे छान मस्त झुमके आहे, त्याच्यावरचेच सुंदरसे असे क्यूट नाईस. आणि हा एक मोठा हार दिला, पण मला ना मोठे हार घालायला आवडत नाही. म्हणजे माझं म्हणणंच आयुष्यात वेगळं असतं, पण ठीक आहे. आणि हा तर म्हणजे हार लाईक असं आहे खूप सुंदर. म्हणजे त्याचं काम खूप छान केलेलं आहे आणि पॅटर्न पण खूप सुंदर है. देखते हैं, मतलब मैंने ऐसे सोचा है कि अगर मुझे उस पर ये हार अच्छा दिखेगा तो मैं पहनूंगी. ऑप्शन रखा है मैंने. सो लेट्स सी. तर आता मी कॉफी घेते आणि त्यानंतर मग मी साडी नेसून छान रेडी होईन आणि फायनल लुक तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल. तोपर्यंत स्टे ट्यून. काय सांगू, म्हणजे मला अनबिलिव्हेबल गोष्टी घडत आहेत. लिटरली बाहेर पाऊस पडतोय. सी, आता ही खिडकी उघडू शकत नाही कारण की त्यांनी लॉक केलेली आहे, पण बाहेर पाऊस पडतोय. माय गॉड, लिटरली वादळ सुटले. सी गॉड, मी मगासपासून विचार करते की गडगड गडगड आवाज काय येतोय. तर मला वाटलं हॉटेलमध्ये खूप मोठी मोठी कामं असतात बाबा. हा विचार करून मी म्हटलं की ठीक आहे, असू शकतं. लिटरली पाऊस पडतोय. अब क्या होगा मुझे कुछ पता नहीं है. हमने जितनी तैयारी की है, गणपती बाप्पा तू सांभाळ आता. सी, खूप भरीव वाटतं असं मला वाटतं आणि माझा गळा असा ना असं झालंय. आता लिपस्टिक टिकली लावायची आहे आणि थोडंसं ना काय म्हणतात त्याला, ब्रश फिरवावा लागेल. सेट झालेला मेकअप जरा थोडा विस्कटला आहे. सो लाईक दॅट. मला काही कळत नाही, तर इथे कोणीच नाही माझ्याबरोबर, त्यामुळे मला कोणी सजेस्ट पण करू शकत नाही. आणि तुम्ही हा जेव्हा ब्लॉग बघणार तेव्हा तुम्ही कॉमेंट करून सांगणार की नाही नाही ते छान वाटत होतं, नाही हे छान वाटत होतं, नाही तर हा लुकच छान वाटत होता. पण आत्ता मला सांगायला कोणी नाही आहे, ह्याचं मला दुःख आहे. एनिवेज काहीतरी मी मार्ग काढते यातून आणि एक छान लुक बनवते. आता मला टिकली आणि लिपस्टिक लावायची आहे, तोपर्यंत स्टे ट्यून. सो फायनली मी अजून लिपस्टिक लावली नाही आहे, पण मला सांगायला खूप आनंद होतोय की मी असं पोनीटेल घातलेलं आहे, सिम्पल अँड सोबर. इफ त्यांनी तिकडे गजरे बिजरे दिले तर लावायला बरं पडतं. आणि हा नेकलेस खूप सुंदर सोबर असं वाटतंय मला. तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता की माझा निर्णय बरोबर होता की नाही. आणि हा हार आहे सुंदर, पण मला आत्ताच्या या लुकला सूट करत नाही आणि मला ना मोठी हार नाही जमत. सो माझ्या लिस्टमधनं जरा तो बाद झालेला आहे. एनिवेज मी बऱ्यापैकी रेडी झाली. आता माझी आवडती छान सुंदर एक लिपस्टिक लावून थोडंसं ब्लश ऑन अजून वाढून मग मी रेडी. सो फायनली मी रेडी झाले. सी,
छान मस्त पैठणी आहे आणि फॅब्रिक पण सुंदर आहे. सो माझ्या साईडने मी रेडी झाले. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. आता बघू ते कधी येतात मला घ्यायला. आपण भेटूया लोकेशनला. बाय बाय. हॅलो. हां. सो फायनली खूप पावसानंतर मी इथे पोहोचले आणि इथे पाऊस नाही आहे लकीली. तर मी ज्या ठिकाणी आले ते ठिकाण खूप छान आहे, हॅपनिंग आहे आणि तुम्हाला मी दाखवते. सो हा सगळ्यांचा स्टाफ आहे आणि ह्यांचा मसाल्यांचा बिझनेस आहे. या सुचिता ताई आहेत. नमस्कार सुचिता ताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल थोडंफार सांगा. मी खरं घरगुती स्वरूपातच चालू केलं सगळं. मला वाटलं नव्हतं एवढं असं पुढे होईल माझी कंपनी वगैरे तयार. असं योगायोगाने सगळं सुरू झालं, पण अगदी छान रिस्पॉन्स मिळाला आहे. माझे प्रॉडक्ट खूप छान आहेत, प्युअर आहेत, चविष्ट आहेत आणि सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करून पहा. थँक्यू. थँक्यू. या महिलांनी बघा छान फेटा घातलेला आहे आणि आम्ही सगळे तयारीत बसलोत की आता आम्ही इथून कधी जातोय आणि छान मस्त एन्जॉय करतोय. जय परशुराम. प्रभु सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय. सिया राम जय जय राम सिया राम जय जय. कालदर्शिकेय अंश पवन जय जय श्रीराम. हाय. सो तुम्ही बघितलाच आहे पूर्ण ब्लॉग, तर तुम्हाला कळलं असेल मी किती दमली आहे. आता वाजलेत 1 आणि उद्या माझा स्पेशल डे आहे. तो तुम्हाला हा ब्लॉग बघितल्यानंतर कळेल आणि जे काही मी पोस्ट करेन त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल. इट्स समथिंग न्यू फॉर मी. आणि सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर झोपायचं आहे. मी खूप दमले, म्हणजे माझे पाय इतके दुखत आहेत मी नाही सांगू शकत आहे. पण मी खूप मजा केली आज. मंदिरात जाऊन परशुरामांच्या दर्शन मिळालं आणि सगळे लोकांशी भेटले. नाशिकमध्ये खूप एन्जॉय केलं मी. दरवेळेस जेव्हा नाशिकमध्ये येते तेव्हा नाशिकामधली माणसं सगळी खूप प्रेम देतात, खूप छान ट्रीट करतात आणि मला खूप आवडतं. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते, कारण की मी खरंच खूप दमले. बोलायची ताकदही नाही आणि काय बोलते तर हेही कळत नाही आहे मला. तर हा ब्लॉग इथे एंड केला तरच बरं होईल. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि